पिंपरीतील 29 बंगल्यांवर हातोडा चालवा, हरित लवादाच्या आदेशानं रहिवासी संकटात. पिंपरी चिंचवडमधील 29 बंगले जमीनदोस्त केले जाणार आहेत. इंद्रायणी नदीच्या ब्ल्यू लाईन अर्थात पूररेषेत हे बंगले उभारण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं 6 महिन्यात त्या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश दिले. त्यामुळे इथल्या 300 रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. जरे वर्ल्ड नामक बिल्डरनं अंधारात ठेवून फसवणूक केल्याचा आरोप आता रहिवासी करतात. तक्रारदार वकील तानाजी गंभीर यांनी ही बाब 2017 साली पिंपरी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा एका बंगल्याचं काम सुरू होतं, त्यावेळी पालिकेनं दुर्लक्ष केलं. पुढे कोरोना काळात गंभीर यांनी हरित लवादानं याचिका दाखल केली, मात्र तांत्रिक कारणामुळे सुनावणी झाली नाही. प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाली तेव्हा तिथं 3 बंगले होते. मग सुनावणी दरम्यान पालिकेनं माहिती दिली तेव्हा 29 बंगले उभारल्याचं समोर आलंय, असा दावा गंभीर यांनी केलाय. पूररेषेत बांधलेले बंगले पाहून हरित लवादानं पालिकेवर ताशेरे उठले. आता पुढच्या 6 महिन्यात हे बंगले जमीनदोस्त करून बांधकाम करणाऱ्यांसह संबंधित दोषींकडून 5 कोटींचा दंड वसुलण्याचे आदेश हरित लवादानं दिले. आता हे बंगले जमीनदोस्त करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचं पालिकेनं म्हटलंय. त्यामुळे इथल्या रहिवाशांवर मोठं संकट उभारलं आहे. आमची चूक झाली, पण यातून काहीतरी तोडगा काढावा अशी विनवणी येथील रहिवासी करतायत. कधीपासून तुम्ही इथं राहताय आणि कधी तुमच्या लक्षात आलं की हे तुमचं सगळं बांधकाम अनधिकृत आहे? आम्हाला 3 ते 4 वर्षापासून आम्ही इथं राहतो आहे आणि आम्हाला आत्ता रिसेंटली हे काल परवा समजलं की जे 1 तारखेला समजलं की हे आमचे घरं पडणार आहेत. त्याच्या पहिलं एक परंतु तुम्ही हे जे काही सगळं इथं बांधलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही काय काय सरकारकडे भरता? टॅक्स भरता का, लाईट बिल भरता का, काय काय? आम्ही लाईट बिल भरतो, टॅक्स भरतो, पाणी बिल भरतो, ड्रेनेज कनेक्शन आहे इथं. आम्ही हे सर्व गोष्टी गव्हर्नमेंटला पे करतोय, म्हणजे PCMC महानगरपालिकेला पे करतोय आम्ही. म्हणजे एकीकडे सरकारनं सगळ्या सुविधा पण दिल्यात आणि दुसरीकडे सरकार म्हणते हे अनधिकृत. हो 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 काय झालं नेमकं? सर आधी आता हे तर सध्या कसं आहे, ब्ल्यू लाईन मध्ये हे आम्ही आता आम्हाला समजलं की हे ब्ल्यू लाईनमध्ये आहे. आम्ही ज्यावेळेस जागा घेतली होती की ते R झोन प्लस हरित झोन असं आहे सांगण्यात आलेलं होतं. पण आम्ही ज्यावेळेस जागा घेतली की हे आम्हाला माहिती नव्हतं की ब्ल्यू लाईन कुठून आहे ते. त्याच्या अनुषंगाने आम्ही आधी एक बंगला बांधला होता, त्याच्यानंतर बंगले बांधत गेलो. सर जर एक बंगला बांधला होता त्यावेळेसच जर महानगरपालिका जर कारवाई केली असती तर हे बाकीचे अनधिकृत जे 29 बंगले आहेत ते बांधले नसते. सर बिल्डरने फसवणूक केली का? माझं नाव विजय गोरे. तुम्ही हे बांधकाम करताना परवानगी घेतलेली होती का हे सगळं या ठिकाणी? नाही सर, आम्ही परवानगी घेतली नव्हती, कारण आम्ही इन्क्वायरी केली होती. पण त्यावेळेला असं काही माहीत नव्हतं की हे ब्ल्यू झोन आणि ग्रीन झोन. पण आम्हाला एवढं माहीत पडलं की त्याला खूप वेळ लागतं परमिशन घ्यायला, 6-8 महिने लागतात. पण आपल्याजवळ तेवढे पैसे पण नव्हते, खर्चिक पण 4.5-5 लाख रुपये खर्च जातं म्हणते आणि 1 गुंठ्यात जास्त परमिशन होत पण नाही आहे. मग त्यामुळे नाही घेतलं. आणि आम्ही बिल्डरला पण विचारलं की असं आहे म्हणून, तर ते म्हणलं काय गरज नाही आहे, आम्ही बघून घेतो सगळं. यात तुमच्या अज्ञानाचा फायदा नेमका घेतलाय कोणी? आमच्या बिल्डरनी, ज्यांनी डेव्हलप केले जागा त्यांनी घेतलं आहे. त्यांनी रिसर आम्हाला फसवणूक केली की बाबा ही जागा तुम्हाला पार आम्हाला ह्या कोपऱ्या फक्त ही जे बोर्ड लावले सर तिथनं फक्त 20 फूट त्यांनी ब्ल्यू झोन दाखवलं आहे, बाकी R झोन आहे असं त्यांनी दाखवलं आहे. आता जमीन दोस्त करायची ऑर्डर आली. हो सर. काय आता कसं काय पुढं करणार तुम्ही? आता जी नगरपालिका आदेश देईन त्या हिशोबाने आम्हाला चाला लावावं लागेल. ठीक आहे, आता मला विनंती आहे की नगरपालिकांना काय आम्हाला जर सहयोग करत असेल, ज्या हिशोबाने ते त्यांना काय वाटत असेल की कसं करता येईल काय नाही. समजा आम्ही जर या साईडला भिंत बांधू, संरक्षण भिंत चांगली मोठी, तसं जर चालत असेल तसं करू. पण जर त्यांच्या हिशोबाने चालावं लागेल. आम्ही तर चुकलो आहे, आमचं असं नाही की आम्ही नाही चुकलो आहे, आम्ही खूप चुकलो आहे, मोठी चूक केली. पण आता ज्यांनी फायदा घ्यायचा होता ते फायदा घेऊन गेलेत. तुम्ही याचिका कधी दाखल केली होती आणि याचिका दाखल करताना किती तिथं बंगले होते, आत्ता किती आहेत आणि काय नेमका आता निकाल दिलेला? सदरचा प्रकार हा गट नंबर 90 चिखली गावामध्ये आहे. सदरचं गाव हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. 2017 जुलै 2017 सदर बाब मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती की सदरचा भाग ब्ल्यू लाईनमध्ये असून इथं डम्पिंग चालू आहे आणि बंगल्याचं काम नियोजित आहे, तर हे तात्काळ थांबवा. त्याच्यामुळे इंद्रायणी नदीचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे. इंद्रायणी नदी ही आमच्या आस्थेचा विषय आहे, वारकरी संप्रदायाचा ज्याचा संबंध आहे. तर हे प्रदूषण थांबवण्यासाठी मी त्यांच्याकडे वारंवार विनंती केली, पण त्यांनी न थांबवल्यामुळं
कोविडच्या कारणामुळे मला ही तक्रार घेऊन जाण्यास उशीर झाला आणि ते 2000 साली मी जुलै महिन्यात ही दाखल केलं प्रकरण दाखल केलं त्यावेळेस फक्त एक बंगला होता. हरित लवादाने याच्यामध्ये संयुक्त समिती स्थापन केली असता समितीच्या अहवालामध्ये 3 बंगले झाले. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचं जेव्हा प्रतिज्ञापत्र आलं तेव्हा 16 बंगले झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं प्रतिज्ञापत्र सादर केलं तेव्हा 29 बंगले झाले आणि सुनावणीच्या अंती एक प्रतिज्ञापत्र महानगरपालिकेनं सादर केलं तेव्हा 35 बंगले झाले होते. सदर सुनावणी 15 मे रोजी पूर्ण झाले असता तिथं 35 बंगल्यांचं बांधकाम होतं. त्यामध्ये सर्व पुरावे स्पष्टपणे दाखवत होते. समिती अहवाल दाखवत होता की सदरची जागा ही ब्ल्यू लाईनमध्ये असून सदरचे पूर्ण बांधकाम हे बेकायदेशीर आहे. याच्यामध्ये एकच निष्कर्ष होता की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भोंगळा कारभार, भ्रष्ट कारभार या सर्व गैरप्रकार सामील आहेत अधिकारी आणि ते 2 लाख क्युबिक मीटरपेक्षा कन्स्ट्रक्शन वेस्ट टाकलेलं आहे. बांधकाम ज्यांनी केलं तेही दोषी आहेत. हे ज्यांची जागा होती हे बिल्डरही दोषी आहेत. हे संगनमताशिवाय होऊ शकत नाही. पण कुठेतरी ह्या मान्य हरित लवादाच्या निर्णयानं आता थोडीशी राहत मिळाली आहे आणि अशा बेकायदेशीर बांधकामाला चाप मिळेल. इथून नागरिक सजग होऊन होणाऱ्या शहराचा विकास आपला हा सस्टेनेबल होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि इथून पुढं आता जजमेंटच्या सविस्तर अभ्यासानंतर पुढील वाटचाल होईल. हे किती दिवसांमध्ये बांधकाम जमीनदोस्त करण्याची ऑर्डर आहे? हे 6 महिन्यामध्ये यांना सुनावणी द्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि इथून पुढं हे बांधकाम 6 महिन्याच्या आत उद्ध्वस्त करायचं आहे. 5 कोटी रुपयाचा दंड यांच्याकडून वसूल करायचा आहे. ते त्यांच्या प्रत्येकाच्या प्लॉट एरियाच्या प्रमाणात त्यांच्यावर तो दंड वसूल करायचा आहे आणि 7व्या महिन्यामध्ये हे कारवाई पूर्ण केल्याचा अहवाल परत हरित लवादाकडे जमा करण्याचे आदेश हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत. हरित न्यायालयानं जे काही निर्णय घेतला आहे बंगले जमीनदोस्त करण्याचे या अनुषंगाने आपण काय पावलं उचललेली आहेत, नेमकं आपल्याला हे का निदर्शनास आले नाहीत आणि आता आपण कशा पद्धतीने हे जमीनदोस्त करणार आहोत? निदर्शनास आलं नाही असं नाही. यापूर्वीच ते निदर्शनास आलेले होते. त्यांना नोटिसा दिलेल्या होत्या. त्यांनी काम थांबवून पुढचं काम थांबवायला पाहिजे होतं किंवा काम करायलाच नको, परंतु त्यांनी काम पूर्ण केलं. ही बाब नंतर NGTमध्ये गेली आणि NGTने त्याची दखल घेऊन ती NGTच्या निदर्शनास आलं की ती ब्ल्यू लाईन आणि नदी याच्यामधला असल्यामुळं त्यांनी त्याची गंभीर दखल घेत ते निष्कासन करण्याची कारवाई आमच्या ऑर्डर केलेली आहे. आता त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही त्यांचं म्हणणं पण ऐकून घ्यायला, त्यांचं काय रिप्रेझेंटेशन आहे ते. त्या दृष्टीने आम्ही त्यांना नोटिसा देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आणि जी काही मुदत दिलेली आहे 6 महिन्याची त्या मुदतीत आम्ही त्याच्यावर कारवाई करणार. कारवाई म्हणजे सर आता हे जमीनदोस्तच करावं लागेल. त्याला काही दुसरा मार्ग? त्याला दुसरा मार्ग नाही, कारण ते नियमित होऊ शकत नाही.